नमस्कार. आज ओपीडी मध्ये एक रुग्ण आली होती. तिला वारंवार गर्भपात होणे ही तक्रार होती. सध्या तिला प्रेग्नन्सी आहे आणि ती टिकून राहावी, परत तिचा गर्भपात होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, त्यासाठी ती आलेली होती. तर आपल्याकडे म्हणजे आयुर्वेदात नक्कीच यावर उपचार पद्धती उपलब्ध आहे. तिच्या हिस्ट्रीमध्ये पूर्वी 2 हे गर्भपात नॅचरली झाले होते, तर तिसऱ्या गर्भपात हा तिला डॉक्टरांनी करावा लागला, कारण की तिसऱ्या गर्भाला हृदयाचे ठोके आणि त्याची वाढ ही योग्य पद्धतीने नव्हती. गर्भ हा कमजोर होता, कारण की तिला ब्लिडिंग होत होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला आणि क्युरेटिंग केल्यानंतर तिला काही चौथ्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली. आता आयुर्वेदामध्ये अशा हॅबिच्युअल अबॉर्शन किंवा रिकरंट अबॉर्शन, वारंवार गर्भपात होणे ह्या केसमध्ये गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर अशा 2 प्रकारे आपण चिकित्सेचा विभागणी करू शकतो. कारण की आता ही रुग्ण काय, कारण काही रुग्ण ह्या रुग्णासारखेच आपल्याकडे गर्भधारणा झाल्यानंतर त्यांना माहिती होती की आपण आयुर्वेदाचा आपण सल्ला घ्यावा. त्यामुळे आपल्याला अशा रुग्णांमध्ये सौम्य औषधे वापरावी लागते. पंचकर्माचा भाग हा आपल्याला सौम्य प्रकारचा वापरावा लागतो. त्याच्यामध्ये आपण ह्या रुग्णामध्ये बस्तीचा वापर केलेला आहे, ज्याच्याद्वारे इनिमाद्वारे ह्या रुग्णाला आपण औषधी सिद्ध तूप, औषधी सिद्ध दुधाचा किंवा औषधी सिद्ध काढ्याचा, तेलाचा असा इनिमा आपण अल्टरनेट डे किंवा आणि सध्या तर तिला डेली सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण 7 दिवसानंतर तिची नाडी परीक्षण करून परत तिचा अजून काय बदल करता येईल त्यानुसार आपण पाहू. अशा केसेसमध्ये गर्भधारणेपूर्वी आपल्याला पंचकर्माचा वापर करण्यासाठी त्या रुग्णामध्ये कुठल्या दोषाची विकृती झाल्यामुळे गर्भधारणा राहत नाही किंवा राहिले गर्भपात होतोय, तर ते नाडी परीक्षण करून करावं लागतं. मुख्यतः वात दोष आणि पित्त दोष ह्यांच्या प्रकोपामुळे गर्भधारणा एकतर राहत नाही आणि राहिली तर ती टिकत नाही. वारंवार गर्भपात होतो. त्यामुळे जर पित्तदोषाची विकृतीमुळे जर गर्भपात होत असेल, तर तिथे विरेचन आणि रक्तमोक्षण तसेच नस्य विविध पित्तशामक अशा औषधांनी सिद्ध केलेल्या घृताचं म्हणजे तुपाने नाकात औषध टाकणे, नस्य करणे ह्याचा एक खूप चांगला फायदा होतो. तर वातदोषाच्या विकृतीमुळे जर गर्भपात होत असेल तर तिथे बस्ती ही चिकित्सा वापरण्यास सांगितलेली आहे. परंतु विशेषतः बस्ती ही चिकित्सा खूप जास्त उपयोगी अशा केसेसमध्ये पडते, कारण की बस्तीमध्ये वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या विकृतीला कमी करणे असं उल्लेख आलेला आहे. त्यामुळे बस्तीला आयुर्वेदात अर्धी चिकित्सा असे म्हटलेले आहे. त्यामुळे अशा केसेसमध्ये आपण नक्कीच आयुर्वेदाकडे वळावे आणि आयुर्वेदातील पंचकर्म आणि औषधीचा फायदा करून घ्यावा. धन्यवाद.